मला जर देवाने सांगितलं तिथं जा मी तिथं जाईल, परवा सांगितलं इथं जा इथं जाईल, सांगता येत नाही. तुमची भिस्त माझ्यावर असली तर तुम्ही सैराट होऊन जाता, म्हणजे विखुरल्या जातात. पण तुमची भिस्त जर देवावर असली तर तुम्ही कधीच विखरल्या जाणार नाही. माणूस असो किंवा नसो, तुम्ही फक्त देवावर विश्वास करता. म्हणून या पिढ्यानपिढ्या जे चालत आल्या, ख्रिस्त आला 2000 वर्षापूर्वी आणि गेला, पण आजही आम्ही भक्ती करतो. का? कारण की ज्यांना देव समजलं ते देवाची भक्ती करतात, ज्यांना देवच समजलं नाही ते बॅकस्लाइड होऊन जातात. बॅकस्लाइड होणं म्हणजे देवापासून दूर जाणं. जसं आपण म्हणतो ना एखाद्याला की काय तुला गाडी चालवता येत नाही, काय नाही, चालला गाडी चालवायला, म्हणतो ना. समजा 4 व्हीलरची चावी दिली आणि त्याने ड्रायव्हिंग नाही केली, कधी गाडी नाही चालवली, चालवायला दिली तर आपण काय म्हणतो, चालवता येते का, लागला चालवायला. तसं देव माहिती असल्याशिवाय चालला देवाची उपासना करायला, देवच माहिती नाही आणि उपासना करतो देवाची. हालेलुया. कोण देव? काहीच माहिती नाही. देव म्हणजे काय, इथं गेल्यावर देव भेटतो, मग त्या मीटिंगमध्ये गेल्यावर देव भेटतो, त्या मीटिंगमध्ये देव मीटिंगमध्ये भेटत नाही. देव भेटतो तुम्हाला डायरेक्टली, तुम्हाला डायरेक्टली. त्यासाठी ती उपासना कशी पाहिजे. म्हणून देव कोण आहे हे आपण मागच्या वेळेस शिकलो. आणि देव जो आहे योहान 4:24 प्रमाणे आपल्याला जर पाहायला भेटतं 4:24 मध्ये, तर स्पष्ट सांगितलेले की देव आत्मा आहे. देव आत्मा आहे, आत्मा आहे. आणि त्याची उपासना जी आहे, उपासना जी करतो आपण देवाची उपासना, ती आत्म्याने आणि खरेपणाने करतो. आत्म्याने आणि खरेपणाने. म्हणजे देवाची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने होते. आणि देव जो आहे तो देव आत्मा आहे, स्पिरिट आहे. मग देव आत्मा आहे त्याची व्याख्या मी तुम्हाला सांगितली होती की जसं की इथं ऑक्सिजन आहे, इथं या ठिकाणी मी जिवंत आहे, नागपुड्यात श्वास आहे, मी तुमच्याशी बोलत आहे, म्हणजे याचा अर्थ जो आहे की मी जिवंत आहे, म्हणजे याचा अर्थ इथं हवा आहे, श्वास आहे, इथं ऑक्सिजन आहे. तसंच देवाचं अस्तित्व जे आहे, देव आकारामध्ये बसत नाही. देव बियॉन्ड इमॅजिनेशन, बियॉन्ड आवर इमॅजिनेशन, कल्पना शक्तीच्या पलीकडे. कारण की माणसाचा विश्वास कसा असतो, जे दिसतं, जे पाहतो, जे डोळ्याला दिसतं किंवा जे कानाला ऐकू येतं तेवढाच विश्वास. म्हणजे माणसाला मर्यादित बुद्धी आहे. देव अनलिमिटेड आहे. तो कोणत्या एखाद्या वस्तूमध्ये आपण बसू शकत नाही, एखाद्या ठिकाणी आम्ही त्याला लिमिटेड करू शकत नाही. तो सर्वव्यापी सार्वभौम आहे आणि तो आत्मा आहे. म्हणून देव समजण्यासाठी आम्हाला देव आत्मा आहे हे शिकावं लागेल. हा जो देव आहे हा आत्मा आहे. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 1 अध्याय 2 वचनामध्ये पण सांगितले की देवाचा आत्मा जलाशयावर तळपळत राहिला होता. म्हणजे देवाचा आत्मा जो आहे तो देवाचा आत्मा कार्य करणार आहे. आता युनिवर्स जर बघितलं तुम्ही किंवा तुम्ही यूट्यूबवर सर्च करायचं की आकाशगंगा, अशा कितीतरी आकाशगंगा आहेत, कितीतरी सूर्य चंद्र तारे आहेत, अशा कितीतरी आकाशगंगा आम्हाला पाहायला भेटतात की ज्या शोध लागला तेवढाच आम्हाला कळतं. पण शोध लागल्याच्या पलीकडे कितीतरी मोठं विश्व आहे, युनिवर्स ज्याला म्हटलेलं आहे ते युनिवर्स आहे. आणि त्या सगळ्यांना चालवणारा तो परमेश्वर आहे जो देव आत्मा आहे. मग हा जो देव आत्मा आहे, पवित्र शास्त्र याच्याबद्दल काय सांगतं की या देव आत्म्यानेच जे देवाचे लोक आहेत त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन देऊन त्यांच्याशी तो बोलला. जसं मोशेला तो झुडपातून बोलला. मग झुडूप देव होता का? अग्नीद्वारे तिथं अग्नीने जळत होता, अग्निदेव होता का? मग देव कोण होता? पण तिथं तो वाणी त्याला ऐकायला आली. मग डोंगरावरती देवाची प्रेझेन्स यायची, उपस्थिती यायची आणि डोंगरावरती देवाचं सानिध्य यायचं. त्यावेळेस तिथं मोठं धरणीकंप आल्यासारखं व्हायचं. आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं निर्गमाच्या पुस्तकामध्ये की ज्यावेळेस त्या ठिकाणी लोक उपस्थित असायचे त्यावेळेस ते लोकांना सांगण्यात यायचं की त्या डोंगराला तुम्ही स्पर्श करू नका, त्या डोंगराला जर स्पर्श केला तर तुम्ही निश्चित मराल. कारण देवाचं सानिध्य तिथे यायचं. का मराल तुम्ही? का लोक मरतील त्या डोंगराला स्पर्श केल्यावर? देव पवित्र आहे आणि मनुष्य पवित्र पापामध्ये. जसं आदाम आणि हवेद्वारे पाप झालं आज्ञाभंगाचं, त्याच्यानंतर मनुष्य पापात पडला आणि पापात पडल्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं देवामध्ये आणि मनुष्यामध्ये दुरावा निर्माण झाला. म्हणून मनुष्याचा जन्मच मूळतः अपवित्र आहे, पापाचा आहे. म्हणून त्याला पापक्षमा आवश्यक आहे. म्हणून देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर किंवा ज्या वेळेस ते देवाचं सानिध्य तिथं उतरायचं, देव तिथं यायचं, त्यावेळेस त्यांना सांगितलं जायचं की स्वतःला शुद्ध करा आणि शुद्ध केल्यानंतरच तुम्ही तिथं जा. इवन याजकांना एंट्री होती, पण याजकांना म्हणजे कोणाला? फक्त ज्याला सांगितलं त्यांनीच तिथं जायचं. जो निवास मंडप बांधला जायचा तो निवास मंडप पण असा बांधला जायचा की हे पवित्र स्थान, हे परमपवित्र स्थान
आणि तो त्या ठिकाणी निवास मंडपाच्या समोर अंगण, आणि मग एखाद्या माणसाने पाप केलं तर प्रायश्चित्त म्हणून तो एखादा गोरा किंवा बकरा जो आहे निर्दोष, त्याचं रक्त घेऊन यायचं, आणि रक्त घेऊन आल्यानंतर ते वेदीवरती शिंपडल्या जायचं, आणि ज्यावेळेस ते वेदीवरती शिंपडल्या जायचं त्यावेळेस म्हणायचे की आता तुझ्या पापाचं प्रायश्चित्त झालेलं आहे, तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. याजक सुद्धा परमपवित्र स्थानात वर्षातून एकदा यायचा, नेहमी येत नव्हता. तो इथूनच प्रार्थना करायचा, आणि इथं देवाची उपस्थिती कायम असायची, देवाचा आत्मा कायम असायचा. वर्षातून एकदा याजक इथं लोकांच्या पापासाठी मध्यस्थी करायचा. आणि जे आपण गाऊन बघतो आणि जे फादरला ती दोरी बघतो, ती दोरी इतकीच नव्हती, ती दोरी पार लांबपर्यंत असायची, बाहेरपर्यंत, जेणेकरून एक घंटी पण बांधलेली असायची. तो प्रार्थना करत असताना त्याच्या मनात जर पाप आलं तर तो जागीच तिथं मरायचा, आणि मग त्याला कोणी जाऊ शकत नव्हतं आतमध्ये, त्याला ओढून बाहेर काढायचं. इतकं पवित्र स्थान किंवा इतकं देवाचं सानिध्य पवित्र होतं. जुन्या कराराच्या काळामध्ये ती पवित्रता आम्हाला दिसते की मनुष्य देवाच्या सानिध्यात जर अपवित्रता घेऊन आला तर तो मनुष्य जगू शकत नव्हता, कारण की देवामध्ये आणि मनुष्यामध्ये दुरावा आहे. मग हा जो देव आहे, जो देव आत्मा आहे, या देवाने जी जुन्या करारात लोकांची भेट घेतली ती आत्मा स्वरूपात भेट घेतली. असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस शोलाला अभिषेक करण्यात आला आणि तो चालला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की संदेष्टाचा समूह तिकडून येत होता आणि संदेश देत होते. त्यावेळेस देवाचा आत्म्याने झडप घातली शोलावर, आणि शोल देखील संदेश देऊ लागला, आणि लोक म्हणाले हा देखील एक संदेष्टापैकी एक आहे काय. आणि मग जुन्या कराराच्या काळात आत्मा येत होता आणि आत्मा जात होता. ज्यावेळेस दाविदाला अभिषेक करण्यात आला, तेल त्याच्या मस्तकी ओतलं, त्यावेळेस तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या दिवसापासून देवाचा आत्मा दाविदाच्या ठाई जोरजोरात संचरू लागला, आणि त्या दिवसापासून त्याला निवडल्या गेलं. म्हणून शोल किंवा दावीद जे आहे ते अभिषिक्त होते, आणि म्हणून दावीद म्हणतो की मी अभिषिक्तावर तलवार कशी चालवू, कारण की मी त्याच्यावर तलवार चालवणं म्हणजे देवावरती तलवार चालवणं आहे, कारण की देवाचा आत्मा त्याच्यावरती आहे. मग हा जो देव आत्मा होता, हा देव आत्म्याने झुडपाद्वारे मोशेला दर्शन दिला. ह्या देव आत्म्याने ज्यावेळेस त्या लोकांना निवडलं, ज्यावेळेस त्यांच्यावरती तो आला आणि त्यांच्याबरोबर असं म्हटलेलं येत जात होता, पण कायमस्वरूपी दिलेला नव्हता. शमशोनाबद्दल पवित्र शास्त्र सांगतं, शमशोन हा देवाचा निवडलेला नाझीर होता, आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्यावरती यायचा त्यावेळेस तो मोठे अद्भुत कृत्य करायचा. हा देवाचा आत्मा जो आहे त्या लोकांवरती यायचा आणि जायचा, पण कायमस्वरूपी दिलेला नव्हता. देव आत्मा आहे हे त्या ठिकाणी आम्हाला प्रत्ययास येतं जुन्या करारामध्ये. पण आता हा जो देव आहे, या देवाने बघितलं की मनुष्य जो आहे तो पापातच आहे, आणि या मनुष्याला पापातून काढणं गरजेचं आहे, आणि म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र आम्हाला दिला. एकुलता एक पुत्र त्याने पाठवला, आणि हा एकुलता एक पुत्र जो आहे तो येशू आहे. एकुलता एक पुत्र येशू आहे, आणि ह्या देव आत्म्याचा जो पुत्र जो आहे तो येशू आहे. मग आता काही जणांना प्रश्न असेल, काही लोकांना प्रश्न असतो, बाहेरच्या लोकांना जर सांगितलं की हा देवाचा पुत्र आहे तर हे म्हणतात की या देवाची बायको कुठं आहे. काय म्हणतात लोक, देवाची बायको कुठं, कारण की मानवी कल्पनेला आणि मानवी बुद्धीला एकच समजतं की बाळ जे होतं ते बाळ स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यानंतरच बाळ जन्म घेतं, त्याच्याशिवाय जन्म घेत नाही. का, कारण की माणसाच्या बुद्धीला जे समजतं ते किती समजतं, त्याच्या डोक्यात येऊन जाऊन काय भरलेलं असतं, माणसाच्या डोक्यात काय भरलेलं असतं, 24 तास लिमिटेड विचार, कमकुवत विचारसरणी. जे दिसतं, जे आहे शरीरात त्याच्याबद्दलच माणूस विचार करतो 24 तास, त्याच्या बियॉन्ड विचार करत नाही, त्याच्या पलीकडे विचार करत नाही. म्हणून आपण काय घालणारा माणूस आहे राव, काय तेच विचार करतो, त्याला तेच पटतं, त्याच्या शरीरात जे तेच त्याला कळतं, आणि त्याला तेच दिसतं. आपण म्हणतो नाही माणूस राव काय धार्मिक, पण विचित्र वागतो. हे बघा ना, लफडे करतात, हे बघा ना, यांच्याचवर आरोप येतात, यांचं असं होतं, यांचं तसं होतं. आणि आपल्याला प्रश्न पडतोय माणूस तसा कसा आहे, काय त्याच्या डोक्यात काय कायम काय भरलेलं त्याच्या डोक्यात, त्याच्या डोक्यात कायम तेच भरलेलं आहे जे जगामध्ये दिसतं, जे स्त्री पुरुषामध्ये असतं. म्हणून आपल्याला त्या विचारांच्या पलीकडे जायचं आहे, आपल्याला त्या विचारांच्या पलीकडे जायचं. म्हणून त्या विचारांच्या पलीकडे गेल्यानंतर माणसाला काय कळतो, देव.
म्हणून अपवित्रता जी माणसाची आहे ती शरीरात जे ते करतो, बाहेरून विटाळत नाही माणूस. कुठून विटाळतो माणूस? आतून. काम, क्रोध, व्यभिचार, जार कर्म, लोभ, मोह कुठून येतं? आजकाल तुम्ही बघितलं असेल 5-5 लफडे, 6-6 लफडे कुठून येतं माणसाला? व्यभिचारात जीवन जगतात लोक, व्यभिचाराचं जीवन जगतात, जार कर्म करतात. जार कर्म म्हणजे एखाद्या पुरुषाला बायको असून सुद्धा परस्त्री बरोबर त्याचं लफडं असणे, त्याला म्हणतात जार कर्म. व्यभिचार म्हणजे एक तरुण मुलगी किंवा तरुण मुलगा असताना लग्न झालेल्या बाईबरोबर किंवा लग्न झालेल्या माणसाबरोबर त्याचे संबंध असणे म्हणजे काय? व्यभिचार. आणि लोकांना काय कळतं? फक्त तेच कळतं. रील्स बघा रील्स सगळे बघतात. बघा काय त्याच्यावरती? फेसबुक बघा फेसबुक काय त्याच्यावरती? इंस्टाग्राम बघा काय त्याच्यावरती? मी तो ब्ल्यू फिल्म ठेवलेली आहे सगळी त्याच्यावरती. काय ठेवलेली आहे? ब्ल्यू फिल्म ठेवलेली. काय येऊन जाऊन डोक्यात जे आहे ते माणसाला आणि स्त्रीला काय कळतं? फक्त तेच कळतं. आणि त्याच्यामुळं ते काय देवापर्यंत पोहोचत नाही, कारण देव तर पवित्र आहे. पवित्रतेपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाला तसं व्हावं लागतं. असं म्हणतो ना आपण, जो चष्मा जो घालतो त्याला तसंच जग दिसतं. समजा एखादा माणूस विचित्र असला तरी माझ्याकडे पाहत असतील त्याला मी विचित्रच दिसणार, त्याला ते दिसणार नाही की हा माणूस चांगला आहे. का? कारण की तो तसा आहे, म्हणून त्याला सगळं जग तसं दिसतं. म्हणून माणसाला आणि स्त्रीला जे काय असतं ते लिमिटेड विचारसरणी आहे, आणि आपण काय त्या लिमिटेड विचारसरणीच्या बाहेर येत नाही. म्हणजे पापातून आपण डोकं वरतीच काढत नाही. आपलं जे जीवन चाललंय तरुणपणापासून, लहान होतं त्यावेळेस काही कळत नव्हतं, पण जसं आपण 18 वर्षाचं 19 वर्षाचं झालो तेव्हापासून तर एकदम लगे पार मातीत जाईपर्यंत माणसाच्या डोक्यात एकच विचार असतो, आणि तो म्हणजे घाणेरडा विचार. आणि त्याच्यातून तो काय बाहेर येत, शेवटी मातीत जातो. पण म्हातारा देखील एखादी तरुण पोरगी चालली तिच्याकडे 4दा वापर कसं देवाला तो ओळखेल बरं? कसं देवाच्या जवळ जाऊ शकत? कारण की त्याने शरीराच्या वासना मारल्याच नाही, शरीराच्या वासना त्याने तशाच ठेवल्या. तुम्हाला सांगतो, पाप जे आहे पाप बाहेरून येत नाही, पाप आतून येतं. कारण की जर एखादा पुरुष आहे तर त्याच्यामध्ये ती भावना आहे. एखादी स्त्री आहे तर स्त्रीमध्ये ती भावना आहे, बाहेरून येत नाही ती भावना. जसं दारू मला प्यायची मी बाहेरून घेतो, मी टाळू शकतो, दारू नाही पिणार मी. सिगरेट मला ओढायचं मी बाहेरून घेतो, मी टाळू शकतो. पण वासना जी ती माझ्या आत आहे तिला मी कसं टाळू? ती तर माझ्या आत आहे. देवाने तसं बनवलंय मला. कारण की मला माझ्या स्त्री बरोबर किंवा जर माझी पत्नी, माझे लेकरं जर व्हायचं तर ते माझ्यामध्ये पाहिजेच ते पुरुषत्व. जर ती स्त्री आहे तिच्यामध्ये स्त्रीत्व पाहिजे तरच मला बाळ होईल, पुत्र होईल. हे आपल्याला कसं वाटतं? घाण वाटतं. पण देवाच्या दृष्टीने घाण नाही, देवाच्या दृष्टीने हे आशीर्वादित आहे. पण आशीर्वादित कुठं आहे? फक्त लग्न झालेल्या जोडप्यामध्ये. जर माझी बायको आणि मी लग्न झालेलं आहे तर ते माझ्यासाठी आशीर्वाद आहे, आम्हाला पुत्र आणि कन्या होणं. पण याच्या बाहेर जर मी काही घोळ करतो तर ते माझ्यासाठी शाप आहे, ते माझ्यासाठी पाप आहे. आणि याच गोष्टीमध्ये लोक अडकलेले आहेत, म्हणून ते देवाच्या पवित्रतेपर्यंत पोहोचत नाही. काही लोक म्हणतात ना, बायबल कॉलेजला हाताने जात, मला करून घेऊ द्या काहीतरी गुटखा बिटका पुडी बिडी लपडे लुपडे करू द्या, आणि मग नंतर सगळं केल्यानंतर मी बायबल कॉलेजला जाईल. का? मला जगू दे ना जीवन. हे जीवन पापाचं जीवन काय जगणं जीवन आहे? हे जीवन मला नाही वाटत पापाचं जीवन जगणं जीवन. म्हणून शुद्धता आणि पवित्रता ज्यावेळेस मनुष्य जीवन जगायला लागतो त्यावेळेस हा जो देव आत्मा आहे हा पवित्र आहे, आणि याला ती पवित्रता पाहिजे. जर अशुद्धपण याच्या जवळ गेलं तर ते अशुद्धपण टिकत नाही, त्या माणसाला तिथपर्यंत जाण्यासाठी मार्गच भेटत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की मला काही समजत नाही देवाच्या गोष्टी. का? कारण की तो स्वाभाविक वृत्तीचा माणूस आहे. आणि पवित्र शास्त्र जर आम्ही बघितलं, 1 कोरिन्थीकरास पत्राचा 2 अध्याय 14 वचन सांगतं, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, तो स्वीकारत नाही. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण की त्याच्यामध्ये पाप असतं आणि त्याला जे पाहिजे असतं ते पाहिजे असतं, आणि म्हणून तो इथे येऊन बसत नाही. आणि काही लोक झोपले असतील एकदम मस्त लाळगळूस्त जिबा बिबा काढून बाहेर, आणि काही जण टाळतात चर्चला यायला. तुम्हाला काय वाटतं ते टाळतात? कोणत्या माणसामुळे टाळतात का? काही गोष्टीमुळे टाळतात का? त्यांच्यात स्वाभाविक वृत्ती असते, त्यांच्यात पाप असतं, आणि इथं आल्यावर काय दिसतं?
इथं आल्यावर काय दिसतं? पाप दिसतं. इथं आल्यावर पाप दिसतं. का? कारण की वचन जे येतं ते वचन पापाबद्दल बोलतं. कारण येशू ख्रिस्तच आलेला आहे माणसाच्या पापाची क्षमा करायची. म्हणून पाप ज्याला दिसायला लागतो तो बेचैन होतो. तो म्हणतो नको इथं बसणंच नको. आपल्याला ते बरंच जगात चांगलं गुटखा खाल्लं, तमाक खाल्ली, काही कोणी नाव ठेवत नाही. उलट लोक अरे वा चला चला अजून एक गुट घेऊ. काहीच नाही राव. इकडं आलं तर वेगळंच वाटतं. असं वाटतं की तर आपण चूक करत. तिकडं बघा ती काय लफडे करतात, हसतात लोक, दात काढतात, काय नाही मस्त एन्जॉय करतात. इथं वेगळंच वाटतं. इथं त्या गोष्टी करूशी वाटत नाही. तिथं आल्यावर असं वाटतं शुद्ध जीवन जगावं, चांगलं जीवन जगावं. म्हणून जगाचं आणि आपलं ताळमेळ बसत नाही. म्हणून इथं स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. एखाद्याला तुम्ही म्हणतात चला चला प्रार्थनेला, तो येत नाही. याचा अर्थ त्याच्यामध्ये स्वाभाविक वृत्ती आहे आणि स्वाभाविक वृत्ती त्याला इथं येण्यापासून मारते. म्हणून कधीच जबरदस्ती त्याला आणायचं नाही. ज्या दिवशी त्याला देव कळेल त्या दिवशी तो 1 मिनिट थांबणार नाही. तो स्वतः पळत येईल आणि देवाची उपासना. आता हा जो देव आहे, देव समजून घ्या पहिले. देव समजला नाही तर व्यर्थ आहे, तुमचं जीवन व्यर्थ आहे. पूर्ण जी उपासना तुम्ही आतापर्यंत केली आणि इथून पुढे जे 4 चर्च तुम्ही बदलणार ते व्यर्थ आहे. कारण तुम्हाला देवच समजला नाही. तुम्ही फिरत राहणार, ठिकठिकाणी फिरणार. म्हणून देव आत्मा आहे आणि हा देव आत्मा याला बायको नाही. कारण की माणसाच्या बुद्धीला तेच दिसतं, माणसाला तेच पटतं. म्हणून माणूस म्हणतो मग देव जर देवाचा पुत्र जर येशू ख्रिस्त आहे मग त्याची बायको कुठे आहे? देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सर्व काही त्याला शक्य आहे. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं? हा जो पुत्र आहे या पुत्राची आई जी आहे मरिया, ही जी स्त्री आहे ही कुमारी होती. आणि कुमारी असताना हिला देवदूताने दर्शन दिलं. देवदूताने दर्शन दिलं आणि तिला संदेश सांगितला. आणि ही कुमारी असताना देखील बघा हिनं तो संदेश स्वीकारला. हिनं त्या संदेशाचा नाकार केला नाही. जर आम्ही बघितलं लूक ऋषी वर्तमानाचा 1 अध्याय आणि 34 ते 49 वचन वाचा. 34 ते 49 लूक 1. मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. देवापासले वचन असे म्हणतील पवित्र देवाचा पुत्र असे. आता इथे एक समजून घ्या, ही पण बाई आहे आणि हिलाही समजदारी आहे. कारण की ती वय चांगलं आहे तिचं. तिला माहिती आहे की मला एकटीला बाळ होऊ शकत नाही, त्याच्यासाठी पुरुष असणं गरजेचं आहे. म्हणून ती काय म्हणते मला पुरुष ठाऊक नाही आणि पुरुष जर ठाऊक नाही तर मला बाळ होऊ शकत नाही. पण या ठिकाणी देवदूत तिला काय म्हणतो की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. या ठिकाणी संबंधाचा संबंध नाही. या ठिकाणी जो संबंध आहे हा देवाच्या आत्म्याचा संबंध आहे. कारण की देव आत्मा आहे आणि त्याला सर्व काही शक्य आहे. माणसाच्या डोक्यात भरलं जे आहे ते सर्व पाप भरलेलं आहे, पण देवाच्या डोक्यात पवित्रता आहे. म्हणून देव पवित्र आहे आणि हा आत्मा आहे. म्हणून माणूस जे पाहतो, जे विचार करतो त्याच्या डोक्यात दिसते एकच विचार चालतात, एकच खटका, उठ रे, तेच ते टिंब तेच, दुसरं काही भरलेलं नाही. चांगले बहीण भाऊ जरी गाडीवर चालले तर माणूस काय म्हणतो काहीतरी दिसतंय. त्या डोक्यात काय तेच देव तसा नाही. देवाने जो विचार केला किंवा देव जो आहे, देव पूर्णतः पवित्र आहे. हा आत्मा आहे. याला शरीर नाही, हा आत्म्यामध्ये आहे. आणि हा जो आत्मा आहे हा मरियेवरती आला. आणि मरियेवरती आल्यानंतर मरिया देखील काय म्हणते मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने संदेश दिल्यावर मला पुरुष ठाऊक नाही. पण देव जो आत्मा आहे त्याचा संदेश घेऊन देवदूत आला. देवदूत म्हणतो पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि तुझ्यावर परस्पराचं सामर्थ्य तुला छाया करेल. म्हणजे पवित्र आत्म्याची सावली जी आहे ती सावली तुझ्यावरती येईल आणि मग नंतर तू गर्भवती राहशील.
काय म्हटलेले, मग नंतर तू गर्भवती राहशील, ती कुमारी आहे. तिचा माणसाशी संबंध आला नाही, पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं तिच्यावर पवित्र आत्म्याची सावली आली, छाया आली आणि त्याने ती गर्भवती राहिली. आणि गर्भवती राहिल्यानंतर तिला पुत्र झाला, की जो पुत्र पवित्र देवाचा पुत्र म्हटला जाईल. तर हा जो पुत्र आहे हा शरीराने झालेला नाही. मी जो झालो तो कशामुळे झालो? शरीराने झालो. कशामुळे झालो? माझे आई आणि माझे वडील एकत्रित आले, मग नंतर माझा जन्म झाला. या जगात जेवढे प्राणी, पशु, पक्षी सगळं जे आहे त्यांचा जन्म जो होतो तो मेल आणि फिमेल म्हणजे एक स्त्री एक पुरुष एकत्रित आल्यानंतर होतो. पुरुष पुरुष नाही, स्त्री स्त्री नाही. म्हणून आपण स्त्री स्त्री पुरुष पुरुष पाप मानतो. जे म्हणतात ना लोक लेस्बियन किंवा हे होमोसेक्सुअल पाप आहे ते तसं नाही. देवाची इच्छा ती नाही आहे पुरुषाने पुरुषाबरोबर लग्न करावं. सध्या काय चालू आहे सगळीकडं, माणूस माणसाबरोबर लग्न करतो आणि बाई बरोबर लग्न करते. हे रॉंग आहे, हे चूक आहे. कारण देवाला माहिती आहे, देवाने प्रोडक्शन जे ठेवलेलं आहे का स्त्री आणि पुरुषाद्वारे ठेवलेलं आहे. म्हणून पुरुष आणि स्त्री एकत्रित येणं गरजेचं आहे. पण इथं जो आहे इथं येशूचा जन्म पूर्णतः पवित्र आहे. इथं स्त्री पुरुष एकत्रित आले नाही, तर इथं देवाचा आत्मा या कुमारिकेवरती आला आणि त्या आत्म्याची छाया तिच्यावरती आली आणि त्या छायाने ती गर्भवती राहिली. आणि मग तिला जो पुत्र झाला त्या पवित्र म्हटलेला. पापात जन्म नाही त्याचा. माझा जन्म पापातच आहे. मी मूळतः आई वडिलापासून जन्मलो आहे, म्हणून माझा जन्मच पापात आहे. मी म्हणू शकत नाही मी फार चांगला आहे, मी एकदम चांगला. कारण माझ्यात माझा स्वभाव जो आहे माझ्या बापाचा आहे. माझा बाप जसा ओरडतो तसा मी ओरडतो. माझा बाप जसा चिडतो तसा मी चिडतो. जसा माझा बाप बोलतो तसा मी बोलतो. माझ्या आई जशी तसा मी आहे. का? कारण की माझ्यामध्ये जे गुण आहेत ते माझ्या बापाचे आहेत. पण याच्यामध्ये जे गुण आहेत, कारण हा पवित्र आहे, हा देवाच्या आत्म्यापासून आहे, देवापासून आहे. म्हणून याच्यामध्ये याच्या पित्याचे गुण आहेत आणि याचा पिता जो आहे तो पवित्र आहे. म्हणून येशू ख्रिस्त त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये पवित्र जीवन जगला, जरी मनुष्य होता तरी. येशू जो होता, येशू 100% 100% मनुष्य होता आणि 100% देव. आता मनुष्य 100% कसा, तो शरीराने आलेला होता. शरीर होतं त्याला. आईपासून गर्भात वाढला, बरोबर नॅचरल बर्थ जशी होती 9 महिन्यानंतर गर्भवती झाल्यानंतर बाळ प्रेग्नेंट दिल्या जातं, डिलिव्हर्ड होतं. सेम ती प्रोसेस, त्याच प्रोसेसने येशू जन्माला आला. तसाच वाढला, सुताराच्या घरात वाढला आणि तिथंच तो राहिला. त्याला शरीर होतं, त्याला ठेस लागली तर लागायचं. एका समयाला एकाच ठिकाणी राहायचा. जर तो बेथानीत असला संदेश देत तर तिथंच थांबायचा. एकाच ठिकाणाहून 4 ठिकाणी येशू दिसत नव्हते, असं काही नव्हतं. तो मनुष्य रूप धारण करून आला. 2 डोळे, नाक, 1 हात, पाय, माणसासारखा होता. चालायचा माणसासारखा, बोलायचा माणसासारखा, रडवाला तर रडायचा, हसत असेल तो उल्लेखने हसण्याचा, हसत असेल, खेळत असेल त्यांच्याबरोबर, सगळं माणसासारखं, सगळं माणसासारखं. म्हणजे तो मनुष्य होता पूर्णतः 100% मॅन. 100% मनुष्य होता आणि 100% देव. दैवी स्वभाव कसा, तर जो काही तो करतो ते चमत्कार एखादा मनुष्य करू शकत नाही. त्याने तिरडीला स्पर्श केला आणि तिरडीला स्पर्श करता क्षणी जो मनुष्य मृत झालेला होता तो मनुष्य मरणातून उठला. त्याने लाजराला हाक मारली आणि लाजर मृत पडलेला होता. 3 दिवसामध्ये कबरेमध्ये होता आणि कबरेमध्ये असताना येशूने हाक मारता क्षणी तो लाजर 3 दिवसापासून मेलेला उठला. अनेक आजारी याच्या जवळ आले आणि आजारी आल्यानंतर त्याला स्पर्श करताच ते बरे झाले. आणि हा पूर्ण 100% दैवी होता, देव होता. म्हणून तो म्हणतो ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. पण माणसाला जे दिसतो तो कोण दिसतो समोर? आता मी माणूस आहे, मी माझ्या आई वडिलापासून मी जर म्हटलं इथं ज्याने मला बघितलं त्याने देवाला बघितलं. मीच मार्ग व सत्य जीवन आहे. जो माझ्याकडे येतो तो पित्याकडे येतो. ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला. तुम्ही काय म्हणता? बाळासाहेब सटकले. बाळासाहेब स्वतःला देव समजायला लागले. सेम तसंच झालं. येशूला पण लोक तसेच म्हणू लागले की हा तर दिसतो माणूस, पण आम्ही जे शास्त्र वाचलं त्याच्यामध्ये देव आत्मा आहे, त्याच्यामध्ये देवाला आकार नाही, देव दर्शन देतो, वाणी येते. हा कसं काय म्हणतो की मी देव आहे? याला धोंडमार करा, याला मारा, याला ढकलून द्या. कारण की एक माणूस देव असू शकत नाही. बरोबर आहे, त्यांचं काही चुकलं नाही. कारण त्यांना जे समजलं होतं आतापर्यंत हेच समजलं होतं की देव आत्मा आहे. आणि एक माणूस येऊन म्हणतो मार्ग सत्य व जीवन आहे, मी जीवनाचे द्वार आहे,
मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनाचे पाणी आहे, म्हणजे याचा अर्थ तो स्पष्ट सांगत आहे की मी देव आहे. पण तो जो सांगत आहे तो हे सांगत आहे की मी माझा जो जन्म आहे तो माझ्या देवापासून आहे, माझ्या पित्यापासून आहे. हा देव जो आत्मा आहे त्याच्याद्वारे मी जन्मलेलो आहे आणि दैवी स्वभाव माझ्यामध्ये आहे. म्हणून हा देवाचा आत्मा मरीवरती आला आणि मरीवरती आल्यानंतर माझा जन्म झालेला आहे. म्हणून मी या पित्याचा पुत्र आहे, म्हणून मी दैवी आहे. आणि या पुत्राचा पुत्र असल्या कारणाने मला जे आहे ते पूर्णतः जे आलेलं आहे माझ्यावरती सामर्थ्य ते या आत्म्याचं आहे. म्हणून तो आत्मा माझ्यामध्ये आहे, त्या आत्म्याद्वारे माझा जन्म आहे. म्हणून ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. बऱ्याचशा लोकांना चर्चमध्ये पिता पुत्र आणि पवित्र आत्माचा जो समजला, त्यांना विचारलं देव कोण आहे, कोणाला सांगताय? पुत्र कसा आहे ते सांगताय. तर पुत्र असा नाही, त्याला बायको नाही. पुत्र असा नाही. आता राष्ट्रपिता महात्मा गांधी आमचा पिता आहे का? राष्ट्रपिता आमचे पिता महात्मा गांधी पिता आहे, आमचे पिता आहे. तो आमचे पिता कसं काय होऊ शकणार ते? पण त्यांना ती पदवी दिलेली आपण की राष्ट्रपिता, राष्ट्राचा पिता आहे ते आपण पिता म्हणतो. इथं हा जो पिता आहे आपण जे म्हणतो ना, हा पिता हा आत्म्याने पिता आहे. इथं शरीराचा संबंध. म्हणून माणसाच्या बुद्धीला लिमिटेड समजतं, लिमिटेड येऊन जाऊन डोक्यामध्ये तेच भरलेलं असतं. त्याच्यामुळे त्याचा विचार फक्त संकुचित असतो, तो तिथपर्यंतच जातो आणि वापस येतो. सगळे पिक्चर बघा, सगळ्या मालिका बघा, सगळे रील्स शोधा, सगळं यूट्यूब शोधा, सगळं शोधा. तिथं फक्त तुम्हाला येऊन जाऊन 99% तेच बिंबवण्यात येतं. दुसरं काही चांगलं बिंबवण्यात येत. एक मुलगा एक मुलगी. बरं, पिक्चर जे सुपरहिट होतात ते कोणते होतात सांगा? हा, व्हेरी गुड. चांगला अभ्यास आहे. पिक्चर जे सुपरहिट होतात त्यांच्या म्हणण्यानुसार लव्ह स्टोरी. लव्ह स्टोरीमध्ये काय असतं? एक मुलगा एक मुलगी, मग ते प्रेम करतात, पळून जातात त्यांच्या घरी, त्यांना मारायला धावतात, फायटिंग होते, एकत्रित येतात किंवा मरतात. एक मुलगा एक मुलगी, म्हणजे एक स्त्री एक पुरुष, म्हणजे एक मेल एक फिमेल. त्याच्या पलीकडे जगामध्ये दुसरं काहीच नाही. स्त्री आणि पुरुष, त्याच्या पलीकडे देवाचं सामर्थ्य काय घेणं देणं नाही. देव समजणं गरजेचं. आणि देव ज्याला समजला तो मला नाही वाटत ह्या गोष्टीमध्ये अडकून राहील. तो त्याच्या पलीकडे पाहायला शिकत. काही लोक आपण म्हणतो ना, हाले इसळक निमळक आहे. इसळक निमळक म्हणजे काय? संशयखोर. म्हणजे बायकोन इकडे पाहिलं तर लगेच बायको तिकडे पाहिजे. असा आपल्या बायकोवर विश्वास पाहिजे. 100 पोरात जरी माझी बायको उभा राहिली तर मला माहिती माझी बायको माझ्या बायकोला असा विश्वास पाहिजे. 100 स्त्रियांमध्ये माझा नवरा जरी उभा राहिला तर तो कधीच तसं चुकीचं काम करू शकत काय नाही. तर काय माणसं किंवा स्त्रिया गैरफायदा घेतात. गैरफायदा घेतात काही माणसं. अरे आपली बायकोले भाबडी आहे, चला 4 लफडे अजून करू. काय होत काय होत? काही केसेस मी अशा बघितल्या की एकाच माणसावर आरोप येतात 4-4दा 5-5. याने बाईला छेडलं किंवा याने केलं. मग मला प्रश्न पडतो याच्यावरच काय येतं तो आरोप? चूक का बरोबर? एखाद्याच माणसावरती तेच आरोप, एकच आरोप 4-4दा 5-5दा लागतात. मग त्यावेळेस काय विचार येतो डोक्यात? नाही, बाई चुकत असेल तर 4ही बाया चुकीच्या असतील, माणूस तर चांगला आहे असं म्हणतो का आपण? या माणसात काहीतरी खोड असेल. कारण की दुसऱ्यावर का आरोप येत नाही? दुसऱ्यांच्या याच्यावरती काय येत नाही? त्याच माणसावर काय येतो? तर याच माणसाबद्दल अशी चर्चा का होते? त्या माणसात ती खोड असते. समजून घ्यायचं, हे बुद्धीचं काम आहे. जास्त विचार द्यायची जोर नाही. एका माणसावर एकच आरोप 4दा आला समजून घ्यायचं काहीतरी याच्याकडे पण चुकत आहे, म्हणून याच्यावरती 4-4दा आरोप येत. तर ही पवित्रता जी आहे, ही पवित्रता शरीराची पवित्रता नाही. सॉरी, हे जे आहे ही पवित्रता जी आहे ही आत्म्यापासून आलेली पवित्रता येशू ख्रिस्तामध्ये आहे. कारण की पित्याचा स्वभाव त्याच्यामध्ये आहे. कारण की देव आत्मा आहे आणि ज्यावेळेस त्याचा जन्म व्हायचा होता त्यावेळेस तिच्यावरती
पवित्र आत्म्याची छाया आली आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर परात्पराचं सामर्थ्य तिच्यावरती होतं आणि हा जन्म पूर्णतः पवित्र होता. म्हणून येशू जरी मनुष्य होता तरी देखील त्याने त्याच्या जीवनामध्ये पाप केलं नाही. तरुण होता, विचार करा, 33.5 वर्षाचा असताना त्याला वधस्तंभावर खिळलं. तो पण 18 वर्षाचा होता, 19 वर्ष होता, 20 वर्षात जगला. त्याने काही पाप केलं. निर्दोष निष्कलंक असा देवाचा कोरा किंवा देवाचा कोकरा वधस्तंभावरती खिळल्या गेला असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो निर्दोष आहे हा देवापासून जन्मलेला आहे आणि तो एकुलता एक पुत्र आहे. योहान 3:16 काय सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. एकुलता एक पुत्र दिला. पुत्र समजणं गरजेचं आहे. आजही पुत्र नाही समजला तर परत फिरा, इकडं तिकडं फिरू नका. लक्ष द्या आणि जाणून घ्या देव कोण आहे, जाणून घ्या पुत्र कोण आहे. हा जो देव आत्मा आहे, हा आत्मा मरियेवरती आला, त्याचा जन्म झाला आणि त्याचा जन्म पूर्णपणे पवित्र आहे आणि तो देवाचा पुत्र म्हटला गेला कारण की शरीर फक्त त्याला जे प्राप्त झालं त्याच्या आईच्या कुसमध्ये झालं. म्हणजे असं समजा की एक वेळ पुरतं विसरून जा की मरिया स्त्री आहे, असं समजा ती मशीन आहे आणि तिची कुस एक मशीन आहे. त्या मशिनीमध्ये देवाने येशूला टाकलं आणि त्या मशिनीचा उपयोग केला फक्त बाहेर येण्यासाठी, बस. बाकी विसरून जा शरीर म्हणून, कारण की आपल्या डोक्यात तेच असते. ते थोड्या वेळ पुरतो विसरा आणि पवित्र विचार करा की ती एक फक्त मशीन आहे आणि त्या मशिनीचा उपयोग देवाने त्याचा जन्म होण्यासाठी केला आणि तिचा कुस एक मशीन आहे, त्या कुसेमध्ये येशूला आणलं आणि मग मानवाला जे समजतं किंवा मानवाच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे, जसा जन्म व्हायला पाहिजे, दैवी असा काहीतरी चमत्कार करून नाही, तो दगडापासूनही पुत्र निर्माण करू शकतो. पण जे माणसाला बुद्धीला पटल, जे शास्त्र लोकांना समजल असा जन्म होणं गरजेचं आहे. म्हणून त्याने तिच्या कुसचा उपयोग केला आणि तिच्या कुसेद्वारे येशूचा जन्म झाला. म्हणून येशू पूर्णतः दैवी आहे, मरिया दैवी नाही. काही लोक मरियेची प्रार्थना करतात. मरिया कोण आहे? येशूची आई आहे. आणि मग आपण काय करायचं? येशूच्या आईजवळ जायचं आणि येशूच्या आईला म्हणायचं, मरिये आम्ही तुझ्या जवळ येतो, तू तुझ्या पुत्राला सांग. मरिया दैवी. मरियेजवळ प्रार्थना करण्याची गरज नाही आपल्याला. मरिया शारीरिक आहे, फक्त तिच्या कुसचा वापर केला, ती शारीरिक आहे. मरियेला त्याच्यानंतर पुत्र आणि कन्या झाल्या. त्या कोणापासून झाल्या? योसेफापासून. पण जोपर्यंत मरियाच्या पोटामध्ये हा येशू ख्रिस्त होता तोपर्यंत तिचा संबंध योसेफा बरोबर आला नाही. योसेफाला पण आज्ञा झाली होती की तू तिचा अनुमान करू नको, तिला स्वीकार, कारण तिच्या पोटी जो पुत्र येणार आहे तो पुत्र पूर्णतः पवित्र आहे. म्हणून जोपर्यंत मरियेच्या पोटामध्ये येशू होता तोपर्यंत या माणसाचा संबंध मरियेबरोबर आला नाही. आणि म्हणून ह्या नंतर येशूचा जन्म झाल्यानंतर ह्या दोघांचा संबंध आला आणि त्याच्यानंतर येशूचे भाऊ, येशूचे जे बहिणी आहेत त्या आल्या, पण ते दैवी नव्हते, कारण की त्यांचा जन्म कोणापासून होता? मनुष्यापासून. ते दैवी. पण असं म्हणू नका येशू दैवी होता तर मग त्याचे भाऊ पण दैवी असतील, त्याचे बहिणी पण दैवी असतील असं पवित्र शास्त्र सांगत नाही. फक्त येशू बद्दल सांगतं येशूचा जन्म पूर्णतः पवित्र आहे. म्हणून येशूच्या जन्मानंतर परत स्त्री पुरुष एकत्रित आले, जसं जगामध्ये आहे तशाप्रमाणे, आणि मग पुत्र आणि कन्या झाल्या. पण हा जो पुत्र झालेला होता हा पूर्णतः पवित्र होता आणि तो जगाच्या तारणासाठी दिलेला होता. तिच्या कुसचा वापर झाला, दुसरा काय वापर झाला नाही. देव आत्मा छायाने तिच्यावरती आला आणि या पुत्राचा जन्म झाला. तो पूर्णतः पवित्र होता. म्हणून आपण या देवाचा पुत्र जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. ख्रिस्त नावाचा अर्थ मसीहा, त्याला ग्रीकमध्ये क्रिस्टोस म्हटलं जातं. ख्रिस्त मसीहा जो आहे, जो जगाला तारण देणारा आहे, तो तारण देणारा येणार होता आणि हा तारण देणारा जो आलेला आहे तो या देव आत्म्यापासून आलेला आहे. आत्मा तिच्यावरती छाया करून आला, मग त्याचा जन्म झाला आणि तो जो आहे तो पूर्णपणे पवित्र आहे आणि तो पवित्र जीवन जगला. तो पवित्र जीवन जगला. जरी तो 100% मनुष्य होता
तरी तो पूर्णपणे पवित्र जीवन जगला, कारण की त्याच्यामध्ये त्याच्या बापाचा स्वभाव होता जो पवित्र आहे, आणि तो जगला आणि वधस्तंभावरती ज्यावेळेस मरण पावला त्यावेळेस पवित्र मरण तो पावला. म्हणून म्हटलेले आहे की आम्ही आमच्या अपराधामुळे, आमच्या पापामुळे त्याला वधस्तंभावर शिक्षा झाली. आम्ही पापी असतानाच येशू वधस्तंभावर मरण पावला, कारण की माणूस जो म्हणतो की मी पापी नाही, पण माणसाचा जन्मच मूळता पापी आहे. माणसाच्या नस मध्ये पाप भरलेलं आहे. मी म्हणूच शकत नाही मी शुद्ध आहे, कारण मी पापातच जन्मलेलो आहे. म्हणून मला पाप क्षमेची गरज आहे, आणि ती पाप क्षमा फक्त या पवित्र देवाच्या पुत्रावरती विश्वास ठेवल्याने येणार आहे, पवित्र रक्तावरती विश्वास ठेवल्याने येणार आहे. ज्या वेळेस मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस येशू ख्रिस्त माझ्या पापांची क्षमा करतो. हालेलुया. का? कारण की मी याच्यापासून दूर आहे. देवाने मनुष्य निर्माण केला मनुष्याबरोबर राहण्यासाठी, त्याच्याबरोबर काय म्हणतात सहभागिता असण्यासाठी, पण मनुष्याने पाप केलं आणि पापामुळे तो देवापासून दूर गेला. आणि मग देवाने भरपूर योजना केल्या, संदेष्टे पाठवले, देवाचे लोक पाठवले, पण त्यांचं त्यांनी ऐकलं नाही. मग सरते शेवटी त्याने त्याचा हा एकुलता एक पुत्र पाठवला जो पवित्र होता, आणि त्या पवित्र पुत्राद्वारे वधस्तंभावरती त्याने प्राण दिला. जे रक्त याजक लोक घेऊन जायचे ना प्रायश्चित्तासाठी, आता ते रक्त घेऊन जायची गरज नाही, आता पवित्र स्थानात जायची गरज नाही. जो आपले पाप कबूल करतो आणि सोडून देतो त्याचे पापाची क्षमा होती. त्याचे पापे लाखेसारखे लाल जरी असले तर पवित्र शास्त्र सांगतं त्याचं पाप जे आहे ते पूर्ण धुवून बर्फासारखं शुद्ध होतं, कारण की येशू सर्व पापाची क्षमा करतो. म्हणून याचा पुत्र जो आहे, जो देव आत्मा आहे, याचा पुत्र जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगात येतो त्यावेळेस तो स्पष्ट सांगतो, लोकांना संकेत देतो की ज्याने मला बघितलेलं आहे त्याने देवाने बघितले. या पृथ्वीवरती सर्व अधिकार मला देण्यात आलेले आहे, पापाची क्षमा करण्याचा अधिकार मला दिलेला आहे. पॅरलाइज मनुष्य सोडला जातो त्यावेळेस तो त्याला हे म्हणत नाही उठ आपली बाज उचलून चालू लाग, हे म्हणणं सोपं आहे जगाला दाखवण्यासाठी, बघा मी बरं करतो. तो म्हणतो हे म्हणण्यापेक्षा उठ तुझ्या पापाची क्षमा झाली आहे हे म्हणणं सोपं, कारण की लोकांना कळावं की मी याचा पुत्र आहे आणि मला जगामध्ये पापाची क्षमा करण्यात आली. म्हणून आज जर कोणी पापी असेल, आज जर कोणी व्यभिचाराचं जार कर्माचं जीवन जगत असेल, एकसारखे वाईट विचार मनात येत असेल, तर या देवाला नाही परंतु देवाचा पुत्राचं रक्त जे आमच्यासाठी सांडलेलं आहे, या पुत्राला ज्यावेळेस आम्ही क्षमा मागतो त्यावेळेस हा पुत्र आमच्यासाठी याला मध्यस्थी करतो आणि या पुत्राच्या द्वारे आमचा समेट आमच्या देवा आत्म्याबरोबर आणि आमच्या पापाची क्षमा. म्हणून मी कधीच कोणाच्या पाठीमागे लागत बसत नाही, कारण की माणसाचा संबंध एकदा त्याला शास्त्र कळालं आणि एकदा त्याला देव कळाला तर त्याचा संबंध कोणाबरोबर येतो. मी कशाला त्याला कुळकुळपणा करत बसू, संबंधच नाही ना. मी कोण आहे? माणूस. माझं काम काय? सांगणं. काय सांगणं? याचा समेट कसा देवा याच्याद्वारे कसा तुमचा समेट झाला हे सांगणं माझं काम. मग मी बळच उडून तडून करू शकतो का? ते आपलं इंग्लिश कुत्र आणि मराठी आपलं का इंडियन कुत्र्यासारखं. तुम्ही इंग्लिश कुत्र बघितलं का? ज्यावेळेस बांधतं त्यावेळेस कसं चालतं ते पुढं माणसाला ओढते. आपलं कसं असतं, त्याला पोरं ओढते तर ते आपलं लहानपणी केलेलं आहे. ऑब्झर्व करा तुम्ही, जे इंग्लिश असतं ना, इंग्लिश जे असतं ना, इंग्लिशला असं पुढं घेऊ ओळखू ते माणसाला. असं आपले जे रानटी असतात ना पोरं बघा, सुतळी वितळी बाजू त्याला ओढ आपल्या तसं करायचं नाही कोणाला, त्याची मर्जी आहे. कारण तो कोणाला संबंधित आहे? तो देवाला संबंधित आहे. म्हणून हे काम कोणाचं आहे? हे माझं काम नाही, फक्त माझं काम सांगणं आहे. याचा समेट याच्याद्वारे याचा समेट लोकांचा याच्याशी होतो. आणि ज्याला देव कळाला परत मी तुम्हाला सांगतो, तो जीवनामध्ये नेवर एव्हर रविवारच्या दिवशी घरी बसतो. जे घरी बसतात रविवारच्या दिवशी त्यांना देवच समजला. महिने चर्चला न येणं म्हणजे किती देवापासून आणि किती देवाच्या वचनापासून दूर जाणं. विचार करा, त्यांना आतमध्ये फील होत नाही. सेन्स मेलेले आतमधले त्या भावना ज्या आहेत त्या मरण पावलेल्या आहेत.
कारण की त्यांना ते वाटत नाही. ज्याला यायचं ना, ज्याला यायचंच कुठं, तो लाख काय असो, लाख अडचण तो येतोच. ज्यावेळेस तुम्ही अति सिरियस झाले त्यावेळेस असं म्हणता का की नाही आता MD मेडिसिनला इथं घरी बोलवा आणि इथं ऑपरेशन करा माझं. काय म्हणतो आपण अति सिरियस झाल्यावर? पहिले मला उचला पहिले मला उचला कुठं द्या. काय नसतं तसं बरं का. म्हणून कोणाला जबरदस्ती कधीच करायची. ज्याला यायचं ना तो बरोबर ओढी नाही. मी 15 वर्षात अनुभव घेतला. ज्याला मी जास्त मागं लागलो, चला नाही घालच पाहिजे, गाव येत नाही, काय गरज नाही विचारायची. त्याचा जर नातेसंबंध देवाबरोबर आहे ना, मी कोण मग माझं त्याचा नातेसंबंध झाला. तो माझ्यासाठी तो येईल. मी जर जास्त आग्रह केला तो कोणासाठी येईल? माझ्यासाठी. मी म्हटलं तर माझं त्याचं जास्त चाललं, मग तो रुसल फुगल काही होईल, मग ते माझं त्याचं झालं. जर त्याचा संबंध याच्या बरोबर आहे तर तो मलाही बघणार नाही, तो धावत येईल. काय गरज नाही. इथं आल्यावर त्याला कोण दिसतं? इथं आल्यावर मला नाही वाटत त्याला मी दिसतो. त्याला तो दिसतो त्याचा परमेश्वर. आणि ज्यावेळेस त्याचा परमेश्वर दिसतो त्याला दिसतो प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो प्रार्थना करतो त्यावेळेस तो म्हणतो की माझा आता सहभागिता माझ्या देवाबरोबर चालू आहे, मला कोणाशी घेणं देणं. हे देवाचं सांगितलं. मग देव जबरदस्ती कोणाला शिकू शकत नाही. देव जबरदस्ती कोणावर लादू शकत नाही. कोणाला जबरदस्ती आपण इथं आणू शकत नाही. जबरदस्तीच असतं. जबरदस्तीमध्ये ते सामर्थ्य नसतं. सामर्थ्य असतं देवाच्या पुत्रामध्ये आणि सामर्थ्य असतं देवाच्या आत्म्यामध्ये. देवाचा आत्म्याने जर त्याला स्पर्श केला तर 1 मिनिट माणूस चैनमध्ये राहू शकत नाही. तो बेचैन होईल आणि तो पहिले म्हणेल मला देवाचं सानिध्य पाहिजे. जो खरा आत्म्याने भरलेला तो 1 रविवार सोडू शकत नाही. मी जर कुठं बाहेर जरी गेलो आणि चर्च जर बुडायला लागलं, बुडवतच नाही. कोणत्या तरी चर्चमध्ये जाऊन बसणार, कुठेतरी काहीतरी करणार, कारण मला भूक येते. मला जाऊन आजचा दिवस माझा उपासनेचा किती काम असो, मला माझ्या देवाची उपासना करायचीच आहे. त्याच्यानंतर सगळं बाकीचं सगळं नंतर. पहिले माझं प्रायोरिटी जे आहे, फर्स्ट प्रायोरिटी आय विल गिव्ह टू द माय लॉर्ड माय गॉड. मी माझ्या देवाला देईल. म्हणून मी प्रथम ज्यावेळेस येईल त्यावेळेस रविवारी जेव्हा उपासना करायला आणि जाईल त्यावेळेसच मला बरं वाटेल, अन्यथा बरं वाटणार. हे देवाचं सामान. मग हा जो पुत्र आहे हा आत्म्याने आहे आणि आत्मा आलेला आहे म्हणून येशू देवाचा पुत्र म्हटल्या गेलेला आहे. पुत्राला जो झाला तर मग आई जी आहे ती आई तसा रीतीचा शारीरिक संबंध नाही. हा पवित्र आत्म्याचा संबंध आहे. पवित्र आत्म्याची छायाचं या ठिकाणी रिलेशन आहे. छाया तिच्यावरती आली आणि तिला पुत्र झाला. म्हणून मरिया दैवी नाही, मरिया शारीरिक आहे, शरीराने आहे. तिच्यामध्ये कोणताही दैवी स्वभाव नाही, फक्त तिच्या कुसचा वापर झाला. हा देवाचा पुत्र या ठिकाणी येण्यासाठी आणि हा देवाचा पुत्र या जगात आला. त्याने लोकांना देवाचं राज्य शिकवलं. याची सुवार्ता काय होती माहिती आहे? त्याची सुवार्ता काय होती? येशू काय म्हणायचं लोकांना? संदेश काय होता त्याचा? येशूचा संदेश काय होता? पश्चाताप करा. आपण हे विसरलोच. येशू या पित्याचा संदेश घेऊन आलेला होता आणि तो संदेश हा होता की पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. चमत्कार सेकंडरी, चमत्कार होतील कारण की याच्या नावात चमत्कार आहे. अद्भुत गोष्टी घडतील कारण की याच्या नावात ते आहे. पण सार्वकालिक जीवन जर आम्ही मुकलो तर ते परत भेटणार. पण स्वर्गाच्या राज्यात नाव लिहिल्या जाणं गरजेचं आहे. त्या स्वर्गीय पुस्तकामध्ये नाव लिहिल्या जाणं गरजेचं आहे आणि ते फक्त याच्याद्वारे. म्हणून तो म्हणतो पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि म्हणून ज्याला स्वर्गाचं राज्य कळालं त्याला देव कळतो आणि ज्याला देव कळालं तो देवाचं सानिध्य कदापि सोडत नाही. पण त्या माणसावर भिस्त ठेवायची नाही. आपल्याला माझ्यावर पण भिस्त ठेवायची नाही. तुम्हाला उद्या समजा मी जर काही केलं मग काय करतात तुम्ही? देवाला सोडून देतो नाही. माझं प्रेम झालं समजा बाहेर, मला कोणी आवडणार तर नाही, मला प्रेम झालं. माणूस आहे ना मी, शरीरात आहे, मला प्रेम झालं आणि मी तिला सोडून गेलो पळून. तुम्ही सगळे जे बसलेले, सगळे जेवढे बसलेले तुम्ही सोडून देता देवाला? काही जण लगेच सोडून देते. बाबा बाळासाहेब चांगले होते, लपड गेले ना घेऊन. माणसाला तेवढं समजतं ना, ढोलकी वाजवता
सगळ्यात नवीन नवीन होतो, बरं झालं काढलं. नवीन नवीन सेवा करायला आलो. आंबेडकर नगरमध्ये पाटोळे अंकलच्या घरी गेलो आंटीच्या. त्यावेळेस मग प्रार्थना करायची. त्यावेळेस तरुण म्हणजे मला वाटतं मी 26 वर्षाचा 25 वर्षाचा असं. माझं लग्न झालेलं नव्हतं. मी प्रार्थनेला आंबेडकर नगरमध्ये आंटीच्या घरून सुरुवात केली. त्यावेळेस मग अंकल काही बसतच नव्हते. एकदा बसल्यानंतर मी विचारलं, काय झालं अंकल, तुम्ही काय प्रार्थनेला बसतच नाही? म्हणे असेच एक तरुण पाळक आमच्या गावाकडे यायचे म्हणे, आणि म्हणे काय ते ढोलकी वाजवताच गावातली एक पोरगी घेऊन अंकल माझ्यावर विश्वास ठेवा, मी काय असं करणार. मला खरं आचार्य नाही म्हटलं, माझं जास्त प्रेम शरीरापेक्षा माझ्या देवावर आहे. मी काय पोरगी बिरगी घेऊन पळून जाणार. आजही गेलो नाही, आजही चांगलं. इथून पुढं काय सांगू राहिले, इथून पुढे काय सांगताय, पण त्या माणसावर विश्वास ठेवणं काय काय सांगता ना. शरीर आहे, मला पण शरीर आहे, मला शरीर आहे, भावना आहे, मला विचार येतो. कधी कधी रील्स पाहिल्यावर वाटतं अरे किती सुंदर आहे. सांगता येत नाही, म्हणजे खोटं नाही सांगत मी, खरं खरं ते बोलतो. म्हणजे माणसाचा जन्म मूळतः पापी आहे. माणसाचे स्वभाव विचार जे चालतात एकसारखे वाईट येतात. म्हणून कोणी धुतल्या तांदळाचा, जो म्हणतो मी लय धुतल्या तांदळाचा, तो सगळ्यात महापापी. जो म्हणतो ना मी एकदमच चांगला, ते एकदमच वाईट. कारण तो प्रूफ करत आहे स्वतःला की मी फार पवित्र आणि फार चांगला आहे. जो प्रूफ करतो त्याच्यावर जास्त नजर ठेवायची, तोच काहीतरी गोळ करणारा. प्रूफ करणाऱ्या माणसाला जास्त गोळ. आणि जो बिंदास राहतो ना तो एकदम चांगला. जो डॅशिंग असतो तो एकदम चांगला, कारण की त्याच्या मनात काहीच नसतो, तो सरळ असतो. हे पाहिलं मी बायबल कॉलेजला असताना आम्हाला कधीच वाटलं नाही. आम्ही सगळे एकदम धिगाणा करणारे, मस्ती करणारे, सरळ सरळ बोलणारे. एक विद्यार्थी एकदम पवित्र, एकदम प्रार्थना काही जण असतात ना असं अति फाजील धार्मिक, हे देव देव कसा तो एकदम वाटलंच नाही. तिथलीच पोरगी पटवली त्यांनी गावात जुन्नरची. आमचे सर भेटले त्यावेळेस म्हटले, मला वाटलं कसं तुम्ही करताले कामं किंवा आयरन करेल किंवा हा करेल म्हणे. हे वाटलेच नाही हो कधी हे असं. इतके शांत, इतके ब्लड जीसस, एकदम पवित्र प्रार्थना करणार, यांनीच पोरगी पटवून पळून दिली. तसंच असतं, जे दिसतं तसं नसतं, म्हणून जग नसतं. म्हणून जसं दिसतं तसं नसतं. जे आपल्याला दाखवतात त्यांचं दाखवणं वेगळं आहे आणि त्यांचं आतलं जीवन वेगळं आहे. रिअल मॅन जो असतो तो जसा राहतो तसाच दाखवतो. बरंच धार्मिकता दाखवायची नाही. काय जण खूप धार्मिकता दाखवतात, खूप वेद दाखवतात, एकदम प्रार्थना, पण ते नंतर जीवन त्यांचं तसं नसतं. पण जीवन जे असतं ते आपलं माणसाबरोबर असो की नसो, पण आपलं रिलेशन जे देवाबरोबर चांगलं पाहिजे. देव पहिले महत्वाचं, माणूस नाही. माझे नातेसंबंध माझ्या पित्याबरोबर कसे. काय काय जण लय वचनं सांगतात, हे वचन असं लिहिलेले, वचन कसं लिहिलेलं, ते तसं लिहिलेलं, पण त्यांचं जीवन तसं नसतं. फक्त बोलके पोपट, जीवन तसं नसतं. देवाचं तसं नाही. देवाने जर आम्हाला निर्माण केलेलं आहे तर हे जीवन जे आहे लोकांना दाखवण्यासाठी नाही. माझं जीवन मी जसा आहे तसाच राहील, मी जसा बोलतो तसाच बोलत, पण माझं रिलेशन जे आहे ते रिलेशन माझ्या देवाबरोबर आहे. मला दाखवण्याची गरज नाही, मला जगण्याची गरज आहे. मी का दाखवू तुम्हाला प्रार्थना करताना? मी गुडघ्यावरती 24 तास तुम्ही आल्यावर लोळायला लावून घेता. दिसले ब्रदर झोपा म्हणजे मी किती प्रार्थना करतो. नाही, मला नाही दाखवायचं, मला नाही दाखवायचं. माझं पर्सनल लाईफ, मी माझी प्रार्थना करतो. मला जेव्हा वाटते, ज्या ठिकाणी वाटते, जशी वाटते, मी गुप्त प्रार्थना करेन, गुप्त माझं बायबल वाचन करेन. मी कोणाला दाखवायसाठी करणार. आपलं लाईफ तसं नाही ठेवायचं. जे रिअल आहे ते रिअल राहायचं. हा तर हा, नाही तर नाही. बरंच खोटं बोलून हे नाही करायचं, कारण की आपला संबंध माणसाबरोबर नाही, देवाबरोबर आहे. म्हणून देव कोण आहे तर देव आत्मा आहे. आणि देवाची उपासना कशी केली जाते तर आत्म्याने आणि खरेपणाने, म्हणजे वचनाद्वारे आणि आत्म्याद्वारे. आत्मा माणसाचा देवाशी कनेक्ट होतो. आणि या देवाचा पुत्र कोण आहे तर
प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त या मरियेच्या द्वारे जन्माला आला, हा आत्मा हिच्यावरती आला आणि हिच्याद्वारे हिचा फक्त उपयोग केला हिच्या कुसेचा, आणि मग हा पुत्र जन्माला आला. आणि तो पूर्णपणे पवित्र आहे. त्याचा जन्म माणसामुळे झाला नाही, त्याचा जन्म देवाच्या आत्म्यामुळे झाला. आणि हा जीवन जगला, आणि हा जीवन जगल्यानंतर मनुष्य जातीला तारण देण्यासाठी हा वधस्तंभावर मरण पावला. जो कोणी त्याच्या वधस्तंभावर त्याच्या रक्तावर विश्वास ठेवतो त्याला कितीतरी अपवित्र असला मनुष्य तरी देखील त्याच्या पापाची क्षमा होते आणि त्याचा समेट देवाबरोबर होतो. आणि त्याचं जीवन जे आहे ते जरी अपवित्र असलं तरी तो पवित्र म्हटल्या जातो, नीतिमान म्हटल्या जातो, कारण की याच्या रक्ताने त्याला पापाची क्षमा मिळाली. म्हणून मी अपवित्र आहे, मी अशुद्ध आहे, माझी धार्मिकता घाणेरड्या चिंधीसारखी आहे, पण मला याच्याद्वारे लोक नीतिमान म्हणून ओळखतात. जसं मी घाणेरडा आहे, एकदम माझी सगळे घाणेरडे आहे, कोणीतरी माझ्यावर पांढरं शुभ्र कपडे टाकले, आतमध्ये मी घाणेरडा आहे पण कोणीतरी शुभ्र टाकलं तर जगाला दिसताना मी पांढरा शुभ्र दिसतो. तसं याच्या रक्तामुळे मी काय झालं की मी जरी घाणेरडा असलो तरी याचं रक्त ज्यावेळेस माझ्या शरीरावर येतं त्यावेळेस मी लोकांना पांढरा शुभ्र दिसतो. मी माझ्या कर्माने दिसत नाही तर याच्या कृपेने दिसत. कर्माने तारण नाही, मी माझं रक्त जरी कापून देवासमोर वाहिलं तरी माझं तारण होणार नाही, कारण की माझा जन्मच पापात आहे. याची कृपा ज्यावेळेस माझ्यावरती होते त्यावेळेस याच्या कृपेने तारण आहे, विश्वासाने माझ्या पापाची क्षमा होते. आणि मग हा येशू जो आहे, येशूच्या नावामध्ये पाप क्षमा आहे. म्हणून जितक्यांनी येशूवरती विश्वास ठेवला तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जो कोणी पाप क्षमा मिळवतो तो देवाचा मुलगा म्हटला जातो, पुत्र आणि कन्या म्हटल्या जातात. आणि आम्ही देवाबरोबर राहतो आणि आमचं जे जीवन आहे ते पूर्णपणे तारल्या जातं. म्हणून देव ज्यावेळेस आम्हाला समजतो हा आत्मा आहे आणि हा आत्मा मरियेवरती आला आणि हिच्याद्वारे याचा जन्म झाला आणि याने देखील पवित्र आत्म्याने भरून जीवन जगलं आणि तो मरण पावला. मरण पावल्यानंतर तो मरूनच राहिला नाही. कशाने तो मरण पावला? शरीराने. हे लिमिटेड आहे म्हणून मी लिमिटेड तुम्हाला सांगतो, याच्या बियॉन्ड विचार करायचा. शरीरापुरतं मर्यादित विचार नाही करायचा कधीच. शरीराला जे दिसतं जे समजतं तेवढाच विचार आपल्याला, त्याच्या पलीकडे विचार करा. हे शरीराने तो मेला, शरीराने कबरेमध्ये मेला आणि मेल्यानंतर तो मरूनच राहिला नाही, फक्त शरीर मेलं, शरीर मरण पावलं. आणि तेही वचन काय सांगतं की त्याने आपला आत्मा देवाच्या हाती सोपवला, कारण त्याच्यामध्ये तो अधिकार होता, तो पॉवर होता. तो काय म्हणतो, मी माझा आत्मा देवाच्या हाती सोपवतो, कारण तो आत्मा देवापासून आला. देवाचा आत्मा सोपवल्यानंतर हा 3 दिवस कबरेमध्ये त्याचं शरीर मेलं नाही, झोपी गेलं. झोपी गेल्यानंतर परत हा देवाचा आत्मा, पवित्र शास्त्र सांगतं की परत पवित्र आत्मा आला आणि त्या पवित्र आत्म्याने याला मरणातून पुन्हा उठवलं.